नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण. कमरुद्दीनने कुटुंबियांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं. 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनेही केले लंपास. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरी भडक येथे एका तरुणाने तरुणीचे अपहरण करून तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात कमरुद्दीन मुकीम शेख आणि त्याच्या 2 साथीदारांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 74, 79, 309(2), 333, 115(2), 338, 351(2), 35 सह आर्म ऍक्ट कलम 325 या कलमान्वये लव जिहाद प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्याधर नारायण पवार वय 60 हे बोरी भडक येथे कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी अक्षदा वय 23 हिला हडपसर येथील कमरुद्दीन मुकीम शेख सय्यदनगर हडपसर हा गेल्या काही दिवसापासून त्रास देत होता. त्यामुळे तिला वडील विद्याधर यांनी घरून बाहेर जाण्यास मनाई केली होती. 2 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास कमरुद्दीन अचानक पवार यांच्या घरात शिरला. त्याने अक्षदाला जबरदस्तीने ओढत नेण्यास सुरुवात केली. यावेळी विद्याधर पवार यांच्या पत्नीने आणि वडिलांनी अक्षदाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पिस्तूल दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच वृद्ध आजोबांना तसेच विद्याधर पवार यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. आरोपीने विद्याधर यांच्या पत्नीला लाथ मारून अश्लील शिवीगाळ केली आणि लज्जास्पद वर्तन केले. एवढेच नाही तर नर्सरीच्या व्यवहारासाठी ठेवलेले 5,01,500 रुपये रोख आणि 7 तोळे वजनाचे सोन्याचे घंटणही जबरदस्तीने चोरून नेलं. तसेच आरोपीने अक्षदाला बाहेर उभ्या असलेल्या 4चाकी वाहनात बसवून तिचे अपहरण केले. यावेळी त्याच्यासोबत आणखीन 2 अनोळखी इसम होते. विद्याधर पवार याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अपहरणकर्त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असून अधिक तपास सुरू आहे.